कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून घडणार शेतकऱ्यांची सेवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। मालेगावातील कृषी विज्ञान संकुल कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार, पालकमंत्री दादाजी भुसे। मालेगाव दिनांक 4 ऑक्टोबर 2024। काष्टी तालुका मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यास दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झाले। त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला। कार्यक्रमास खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार किशोर दराडे, मंजुळताई गावित, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकांड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर बसचिन नानपुरे, तहसीलदार विशाल सोनवणे, तालुका कृषी अधिकारी भगवान बोर्डे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल पाहण्यासाठी निश्चित येऊन नागरिकांशी लवकरच संवाद साधू असेही त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देताना सांगितले। मी पुष्पा चौधरी, पुष्पा रवींद्र चौधरी, नाशिक येथून इथे खास दादा भुसे साहेबांच्या कार्यक्रमासाठी आलेली आहे। मालेगाव माझं जन्मस्थळ आहे आणि हे आमचा महाराष्ट्र तेली संघटनाचा ग्रुप आहे। तसं माई व दादासाहेब दादाभाऊ भुसे हे आम्हाला खूप म्हणजे आम्ही खूप त्यांना मानतो। त्यासाठी यांनी हे कृषी विज्ञान छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल समिती इथे त्यांनी आयोजित कार्यक्रम ठेवलेला आहे आणि खूप छान कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांनी हे कॉलेज बनवून सगळ्या म्हणजे महाराष्ट्र मालेगाव आणि मालेगाव परिसरातल्या नाशिक जिल्ह्यातलं खूप भव्य दिव्य दालन आहे हे। त्यामुळे ना सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली आनंदाची बाब आहे। धन्यवाद। माझे नाव खैरनार दीपक भगीरथ, माझे उपसरपंच चिंचवे गाळणे।
महाराष्ट्राचे कुलदैवत आदरणीय राजे छत्रपती शाहू फुले आंबेडकर वीर एकलव्य माता जिजाऊ यांना वंदन करून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री रयतेचा राजा आमचे मालेगाव तालुक्याचे भाग्यविधाते तथा खऱ्या अर्थाने गरिबांचे कैवारी अनाथांचे नाथ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे सारथी आमचे बाबा म्हणजे आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या प्रयत्नाने मालेगावच्या इतिहासातील स्वर्ण अक्षरात लिहिला जाणारा क्षण 50 ते 60 वर्षात न पाहिलेला मालेगाव आज आम्ही अनुभवतो आहे आणि आमच्या साहेबांचा आज आम्हाला सार्थ अभिमान आहे। जे कुणाला जमले नाही ते माझ्या राजाने 617 एकरमध्ये उभारलेले 5 कृषी कॉलेज विद्यापीठ एक मानाचा तुरा मानच्या आमच्या साहेबाने आज इतिहासात नोंद होईल असे काम केलेले आहे। खऱ्या अर्थाने आम्ही सर्व मित्रपरिवार संपूर्ण काटवण संपूर्ण मालेगाव तालुका आणि गावण्याचे सरपंच असतील माझे मित्र आम्ही बरोबर साहेबांना भेटण्यासाठी आलेले प्रशांतवाणी असतील चिंचवे गावाचे साहेबांवर प्रेम करणारे किरण सावळे भाऊसाहेब आयरे निंबा पवार मोठाभाऊ देवरे गोरख पाटील भगवान गांगुर्डे गुलाब पगार असा आमचा किरण देवरे सारा मित्रपरिवार आम्ही आज अभिमानाने खुश आहेत। खऱ्या अर्थाने सारे मालेगावकर खूपच समाधानी आहोत। तसेच माझ्या राजाने गिरणा मोसमवरती केलेले शेतकऱ्यांसाठी बंधारे या निमित्ताने माझ्या शेतकरी राजाला खऱ्या अर्थाने संजीवनी मिळवून दिली। महिला हॉस्पिटल असो तसेच एखाद्या मेट्रोपॉलिटन सिटीला जेवढा निधी मिळत नाही तेवढ्या निधी आमच्या साहेबांनी आमच्या मालेगावसाठी 1000 कोटीचा निधी मिळवून दिला। असे अनेक पूर्ण विकासगंगा अपूर्ण पडेल एवढे कामं आमच्या साहेबांनी मालेगावसाठी एवढी विकासगंगा आणलेली आहे। खऱ्या अर्थाने आमच्या राजाला अजून परमेश्वराला एकच सांगतो आमच्या राजाचे काम पाहून आमचे जीवन धन्य झाले। फक्त परमेश्वराला एकच सांगतो आमच्या साहेबांना शतायुषी जीवन लाभू दे। गरीब जनतेच्या विकासासाठी महिला माता भगिनींच्या कामांसाठी शुभ कार्यासाठी परत आमच्या साहेबांना विधान भवनामध्ये अभिमानाने आमच्या साहेबांना पोचू दे बस। आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी आमच्या राजाला परमेश्वरा आशीर्वाद दे। जय हिंद जय महाराष्ट्र। ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी तालुका मालेगावच्या उद्घाटन समयी मित्रांसमवेत भेट दिली असता अतिशय प्रसन्न आणि असं देखणं वातावरण या ठिकाणी आढळलं। हे जे संकुल या ठिकाणी होत आहे या संकुलाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व घटकातील सर्व समाजातील युवा वर्गाला शैक्षणिक दृष्टिकोनातनं याचा लाभ मिळणार आहे। मागील काळात जर पाहिलं तर नामदार भुसे साहेबांच्या 7.5 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि पाणी रस्ते या सर्व क्षेत्रांच्या बाबतीत भरपूर विकास कामं केलेली आहेत। आणि आजचा हा 650 एकराच्या पुढचा जो भाग आहे याच्यामध्ये हे जे क्रीडा संकुल त्यानंतर विज्ञान संकुल या ठिकाणी उद्घाटन होत आहे। हा या तालुक्याच्या दृष्टिकोनातनं जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं भूषणारा बाब आहे। आणि येथून एक मोठा वर्ग एक मोठा विद्यार्थी वर्ग या ठिकाणी शिकून बाहेर पडेल आणि भविष्यात या वर्गाला याचा चांगल्यापैकी मोठा लाभ मिळणार आहे। आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीने मी आता सेवानिवृत्त जरी झालो तरी सर्व शिक्षकांच्या वतीने मी माननीय नामदार भुसे साहेब तसेच माननीय नामदार मुख्यमंत्री महोदयांच्या या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव मांडतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो की अशाच प्रकारची विकासाची गंगा मालेगाव तालुक्यात भविष्यात निर्माण व्हावी आणि त्याचा या येथील जनतेला लाभ मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा नामदार भुसे साहेबांना जनतेच्या वतीने आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने धन्यवाद देतो।
यांचं या ठिकाणी आपल्या तमाम मालेगावकरांच्या वतीने या ठिकाणी खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतोय आणि एक गोष्ट सांगून मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतोय. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी संघटनेच्या कामामध्ये हिरिरीने भाग घेत असतो, प्रामाणिकपणे काम करत असतो. मालेगावमध्ये या संघटनेचा खऱ्या पद्धतीने बाळासाहेब भुसेंनी सर्वसामान्य माणसाची न सोडून त्याच्या सुखदुःखामध्ये नेहमी सामील राहिले. असेच एका व्यक्तीने त्या सावकाराकडे कामाला सुरुवात केली आणि 25-30 वर्ष त्या सावकाराकडे त्यांनी अतिशय इमानदारीने काम केलं. 25-30 वर्षाच्या कार्यकाळानंतर त्या सावकाराची मुलं मला मोठी झाली आणि सावकाराला वाटतं की आता मुलं कमवायला लागलेली, आता आपण शांत बसलं पाहिजे, घरी बसून काहीतरी कमवलं पाहिजे, थोडंफार जेवढं होईल तेवढं आणि आरामाचं जीवन जगलं पाहिजे. सावकाराने बांधला मागच्या पंचवार्षिकचा वचननामा देत असताना त्या वचननाम्यामध्ये आपण लिहिलं होतं की आपण मालेगावचे नागरिक भाग्यवान आहोत की मालेगाव हे गिरणा आणि मोसम नदीच्या काठावर आहे. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आपण लिहिला होता, आपण मालेगावचे नागरिक भाग्यवान आहोत की आपल्या तालुक्यामध्ये 7,000 एकर शेती महामंडळाची जमीन आहे. आणि आपण बघितलं असेल खंडगडी शेतकऱ्यांना 2,000-2,500 एकर जमीन उपलब्ध केल्याच्या नंतर साधारणपणे 4,000-4,500 एकरची जमीन आपल्याकडे शिल्लक राहिली. त्या शिल्लक राहिलेल्या जमिनीमधून मागच्या काळामध्ये 850 एकरवर आपण MIDC स्थापन केली आणि मागच्या काळामध्ये आपल्या मालेगाववर कृषी मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या काळामध्ये गोलकसाहेब एक कृषी विभागाच्या एका समितीचा अहवाल होता. त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं की आताच्या घडीला जे रावरी कृषी विद्यापीठ आहे, या रावरी कृषी विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे 10 जिल्हे आहेत. धुळे, जळगाव, नंदुरबार पासून तर कोल्हापूरपर्यंत. आणि म्हणून या रावरी कृषी विद्यापीठाचं विभाजन झालं पाहिजे अशा प्रकारचा त्या समितीचा अहवाल त्या ठिकाणी होता. आणि मग त्या अहवालाचा आधार घेत आपण त्या काळामध्ये रावरी कृषी विद्यापीठाचं विभाजन करून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्यासाठी मालेगावला कृषी विद्यापीठ निर्माण करण्याचा प्रस्ताव तेव्हाच्या सरकारच्या काळामध्ये आपण समोर आणलेला होता. परंतु त्या काळामध्ये काही पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना ते योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे कृषी विद्यापीठाचा जो काही आपला प्रस्ताव होता तो त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकला नाही. मला वाटलं त्याच्यावरून थांबता आपल्या कार्यालयाने मालेगावने सतत पाठपुरावा केला आणि मग कृषी विद्यापीठ जर मिळत नाही, हरकत नाही, तर कृषी विज्ञान संकुलची एक संकल्पना आपल्या कार्यालयाचे OAC हे सर्वोच्च तिसरे प्रकाश पवार यांचं त्या ठिकाणी आहे, जे आपल्या मालेगावच्या समुदायाचे भूमिपुत्र आहेत. ते जर आलेले असतील तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे. आणि मग कृषी विज्ञान संकुल या नावाने आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव केला. वर कृषी विज्ञान संकुल लिहिलं आणि खाली 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज असा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही सरकारला सादर केला. मला वाटतं काही नेत्यांना वाटतं की हे एखादं साधारण KVK असेल किंवा एखादं डिप्लोमा कॉलेज, एखादं महाविद्यालय असेल आणि मग त्या ठिकाणी आपल्या या कृषी विज्ञान संकुलला सरकारने मान्यता दिली, कॅबिनेटने मान्यता दिली कृषी मंत्रिपदाच्या काळामध्ये. मला वाटतं 650 एकर जमीन आपल्या या
महामंडळाची त्या ठिकाणी वापरण्यात आली. आज मला आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो, महात्मा फुले गावठी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत या कृषी विज्ञान संकुलाला शासनाने आज शासन निर्णय काढून छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल नामकरण करण्याचाही शासन निर्णय त्या ठिकाणी सरकारने काढलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की मी शासनाचा सुद्धा या निमित्ताने आभार व्यक्त करतो. या 5 कृषी महाविद्यालयांच्या पैकी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी तंत्रनिकेतन डिप्लोमा अशा प्रकारचे 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी परवानगी मिळाली. ताबडतोबीने आपण मागच्या काळामध्ये जे मालेगावच्या टेक्निकल हायस्कूलचा जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये टेक्निकल हायस्कूलचे अनेक ग्रुप आणि जागा उपलब्ध होती. त्या जागेवर आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे 5 कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू केले. गेल्या 3 वर्षाच्या पासून हे 5 कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी कार्यरत होते आणि समांतर या 650 एकर जमिनीच्या पैकी 125 एकर जमिनीवर आपण या 5 कृषी महाविद्यालयांचा कॅम्पस त्या ठिकाणी डेव्हलप करायला घेतला. मालेगाव आणि पंचकृषीला जर सांगायचं म्हटलं तर साधारणपणे या 5 कृषी महाविद्यालय आणि डिप्लोमा कॉलेजच्या माध्यमातून साधारणपणे 1200 ते 1500 विद्यार्थी महाराष्ट्रातून या ठिकाणी शिक्षणासाठी येतील. येणाऱ्या भविष्याच्या कृषी क्षेत्राचा वेध घेत मला वाटतं की आधुनिक शेती कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार आहे. याच्यासोबतच शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं एक केंद्र आपल्या या पंचकृषीमध्ये या निमित्ताने साकारलं जात आहे. मला वाटतं की थोडक्यात जर सांगायचं झालं तर एक प्रकारची कृषी पंढरी आज संपूर्ण भारतामध्ये एकमेव एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज याच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय नेते मंडळी, गेल्या 4 तासांपासून या ठिकाणी उपस्थित असलेले मालेगाव आणि पंचकृषीमधून आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो, आपला आभार व्यक्त करतो. गेल्या 4-5 तासांपासून आपण या ठिकाणी आला आणि पावसाने सुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटतं मंचावर उपस्थित असलेल्या सर्व नेते मंडळींना मी विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण सर्वांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे.
महाराष्ट्र गीतांनी आपण राज्यगीतांनी सुरुवात करतोय कार्यक्रमाची. सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी उभं राहावं आणि नाशिक ग्रामीण पोलीसचा जे बँड आहे ते या राज्यगीत